काय म्हणा अध्यक्ष म्हणा हात जोडा रे बा. हा काय गोष्टी करत जायला गे आपण धाब्यावर जाऊ असं जाऊ पार्टी करू हा हे करू ते करू. हा आता पाय कसं बारीक तोंड झालं. गाव अध्यक्ष हा लोकांनी तर सगळं आपल्या चारी खाने चित्तच केलं आपल्याला. हा तिसरा नंबर नाही दिला ना आपला. तिसरा तरी नंबर यायला पाहिजे होता ना हो. अबे या टपऱ्या या काशाची करामत होईना बे ते सगळी. हा कायले त्या कंदील लावल्याच होते त्या बैलावर. हा कंदील नाव लिहिलं त्याच्यानं ते कंदील आपण बैल निवडला नाही. हा 2 बैल आपले निवडले असते तर मग आपला नंबर फिक्स होता ना. मला काय माहित आहे शिवलाल भाऊ. हा मला वाटलं बघ कंदील आबाजी मस्त खुश होतील. हा मला काय माहित कंदील आबाजी राग येईल म्हणून. जाऊ दे अध्यक्ष साहेब आपले 2 बैल नाही निवडला गेले पण एक बैल निवडला गेला तर त्याला तरी मतदान पण लागत होतं ना. हा 3% फक्त मतदान पडलं राजू आपल्याला. हा आपलं काय राजू आपली काय व्हॅल्यू राहिली आपली आता. आपली व्हॅल्यू अबे लेका लोकातले का आपलं नाव वजन किती आहे. अबे या काशाने लेका माय नाव लिहिलं असतं ना एक वेळचं शिवलाल नाव लिहिलं असतं का नाही मग पाय त्याला कसे धड वोटिंग पडले असते. हा एकच लाल आणि शिवलाल असं लिहायला लागत होते त्यानं. हा मग पाय ना मग आपला पहिला नंबर आल्याशिवाय आला नसता. सांगा आता शिवलाल भाऊ म्हणते माय नाव लिहायला लागत होतं. हा त्याचं जर नाव लिहिलं असतं तर मला तर वाटतं एकही वोटिंग नसतं पडलं मले. हो मग शिवलाल भाऊ हा यावर्षी कर आपली सगळी सुकी जाते वाटते. नाही ना करील मजा तर करायचीच आहे आपल्याला. हा हो ते बरोबर आहे पण आता पैसे नाही काही नाही आपल्याजवळ आता मजा कशी करायची. आता तुला सांगतो एकच काम करावं लागतात आपल्याला भाऊ. हा हे माऊली गिवली याच्याजवळ आलेला पैसा. हा मारत्याजवळ बी पैसा आहे. हा येले हुसकून द्यायचं मस्त येले म्हणाचं डाव मांडा. हा येणे का डाव मांडला की आपले काम होऊन जाते त्याच्यात. ते बरोबर आहे पण ते डाव मानला पाहिजे ना. हा आणि ते माऊलीले तर काही समजत नाही वाटते त्याच्यातलं. हा गंजीबद्दल तर काही समजत नाही त्याले आणि ते काय डाव मानतील मग. अबे जुवा म्हणते ना त्याले. हा जुव्यात तर चांगले चांगले लोक फसतेतले का. हा मी बरोबर करतो ना तू थांब फक्त. झालं आता शिवलाल भाऊ सगळ्याला जिवारी करते वाटते बा. शिवलाल भाऊ ते बघा माऊली आले हो बाहेर. पंची तो आ गया शिकारी के सामने अब इसको जाल में फंसाना पड़ेगा. अरे काशा बबन्या चला मागे या. सांगा आता ही चुकाटा काय आला आपल्या घराकडे. राम राम हो माऊली भाऊ. राम 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 काय म्हणता बा. बाकी काही म्हणा माऊली भाऊ. हा नशीब लय जोरावर आहे पण तुमचं. हा आला ना राजू तुमचा 3रा नंबर. ते तर दर्शन हुकला राजू नाही तर दुसरा आला असता तुमचा हो. नाही तशी काही नाराजी नाही बा आपली. काय जाऊ दे ना 3रा नंबर आला ते बस झालं. 3रा नंबर म्हणता तुम्ही. अहो तुमच्या बैलाचा तर पहिलाच नंबर होता हो. हा म्या निवडला होता ना ते बैल. म्या काऊन निवडला तुमचा बैल माहिती आहे का. मला माहित होतं तुमच्या बैलाचा पहिला नंबर येते म्हणजे येते. काय राजू तुम्ही रंगरंगोटी केली होती त्या बैलाची. हा 1 नंबर रेखीव काम. हा माऊली नाव काय लिहिलं त्याच्यावर. हा त्याच्यावर ते माऊलीचा फोटो. हा काय राजू 1 नंबर होतो हो. हा पण या सरपंचाने राजू काहीतरी गडबड केली राजू. ते तुमचा जो फोटो आहे का नाही तो क्लिअर दाखवला नाही वाटते बहुतेक. हा म्हणूनच तुम्हाला जरा वोटिंग कमी पडलं. बोले का शिवलाल मला तसंच वाटेल का. मला वाटे ना पहिला नंबर येईलच म्हटलं माझ्या बैलाचा. पण का काय म्हटलं का कसं काय झालं ते. पण ते जाऊ दे आता झालं ते. पण आता तुमचं नशीब जोरावर आहे बरं. हा आता तुम्ही फायदा करून घेऊ शकता आपला. फायदा म्हणजे कायचा. तुम्हाला सांगू का डाव बसला आता. हा या डावामध्ये कसं आहे माहिती का ज्याचं नशीब जोरावर असेल त्याचा फायदाच होत राहते. आणि ज्याचं नशीब नसेल का नाही ते किती काय खेळत राहिला तरी त्याचा काही फायदा नाही. पण तुमचं नशीब जोरावर आहे. तुम्ही जर खेळले का नाही अरे तुमचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. 7,500 तुम्ही लाख रुपये करू शकता हो. काय राजा शिवलाल आता का मला का जुवा खेळायला लावता का तू. हा अनेक तर सगळे लोक म्हणतात का त्या जुव्यान कोणाला फायदा नाही होत. कसं सांगू तुम्हाला. हा मला मनापासून वाटते बा तुमचा फायदा झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो बरं. नाही तर मला काही घेणं नाही बा तुमच्या याच्यात. हा तुम्हाला खेळायचं असेल तर खेळा नाही तर नका खेळू. फक्त मी तुम्हाला फक्त 2 शब्द सांगतो तुम्ही जरा इकडे या फक्त. तिकडे काय बे. हो इथं तुमच्या घराजवळ सांगणं बरोबर नाही. हा वहिनी जर बाहेर आल्या तर ऐकतील ना. बोले का. हा बरं चाल बरं तिकडे मग. हा फायदा होते म्हणतो ना माया. सांग बरं काय होते ते चाल. तुम्ही काय म्हणता की जुव्यात माणूस हरते म्हणता पैसे जाते. हा पण अहो हरणारे माणसं असते तर काही जिंकणारे बी असते ना. हा कोणी हरलं तर कोणी जिंकल ना. त्याच्यात कसं असते माहितीये का खेळण्यावर नसते. ज्याचं नशीब जोरावर आहे ते माणूस जिंकत जाते. हा ज्याचं नशीब चांगलं नसेल तर ते हरत जाते. मी सांगतो ना आता तुमचं नशीब लय जोरावर आहे. हा तुम्ही जर खेळले का नाही 100% तुम्ही जिंकता म्हणजे जिंकता. हो राजा शिवलाल तू म्हणतो ते मला पटून राहिलं का. हा कसं आहे माहिती का मी बाहेर आलो होतो ना मला 10ची नोट सापडली ना रस्त्यावर पडलेली. सांगा आता काल परवा पोळ्याच्या गडबडीत होते लेकर कोणाच्या खिशातली पडली असेल याले सापडली. म्हणतो ना तुमचं नशीब लय जोरावर आहे. आता तुम्ही कसं जरी खेळले का नाही तुमचा फायदाच होते. हा नंतर काही फायदा नाही होत बरं. हो तू म्हणतो ते बरोबर आले का शिवलाल पण का मला काही समजत नाही ना बे त्याच्यातलं. तुम्ही काल टेन्शन घेता. हा मी हो ना तुमच्यासोबत. मी सांगतो सगळं तुम्हाला. हरकत नाही ना मग. हा पायजोगड्या पण हा आपले पैसे गेले नाही पाहिजे पण सगळे.
पैसे एकही रुपया जाऊ देत नाही ना तुमचा. हा तुम्ही 7,500 रुपये आहे ना तुमच्याजवळ. हा 7,500चे तुमचे लाख रुपये करून देतो ना तुम्हाला. हा फक्त पाहिजे आम्हाला काही पार्टी गिटी देजा बा. हरकत नाही ना, मी जर जिंकलो का नाही पार्टी देतो ना तुम्हाला. हा लय मोठी नाही देणार, पण जराशी आपले पैसे देतो त्यातले. तो दिले तरी ठीक, नाही दिले तरी ठीक म्हणा. हा एरी मी खेळता खेळता धापणार आहे अर्धे. मी काय म्हणतो, हा हे लेकरं जमा झाले की लगेच मी तुम्हाला फोन करीन. हा फोन केले की लगेच आपले सगळे पैसे घेऊन जा बरं. ठीक आहे येतो ना. हा फक्त फोन करताना जरा असं नको बोलू बरं, तिकडे ते डावासाठी म्हणून. हा काहीतरी दुसरंच कारण सांगतो. ते का मला सांगा लागते का. हा आणि वहिनीने विचारलं बी तरी मी बरोबर सांगतो ना कुठे गेले काय गेले ते. हा काय टेन्शन नका घेऊ तुम्ही. तर ठीक आहे करतो मग फोन. हा अरे भाऊ बबन, हा कोणाला जर शिशीत उतरायचं असेल तर असं बोलायला लागत असते. हा बरं आता काय मी काय म्हणतो, आता हे माऊलीचं झालं. आता हा माऊली तयार झाला. आता तिकडे आपल्याला ते मारत्या गिरत्याला सगळ्या लेकराला तयार करायचं. हा मग आपलं त्याच्यातच चांदी आहे. चला ना मग त्याला लेकराला गिकराला भेटू ना मग. चल मग. काय राजू मारुतराव, हा एकटेच बसला तुम्ही तर. आताच वावरातून चक्कर मारून आलो आणि बसलो इथं. काय राजू, तुमच्यासारख्या धडपड्या माणसानं जर असं शांत बसलं ना तर आम्हाला करमत नाही बरं. आम्हाला असं वाटतं कसं काय झालं काय नाही. सांगा आता शिवलाल भाऊची लहान नाही झाली का. हा शांत बसलो तर म्हणते याला करमत नाही म्हणते. हा मग काय करावं, माकडासारख्या उड्या मारू का काय. राजू शिवलाल भाऊ आता काही काम नाही म्हणून बसलो बा इथं. काम नसू दे नसलं तर पण तरी आपला फायदा करत राहायचा ना माणसानं. हा तू या फायदा तू करत नाही का. हा माया कायचा फायदा होते बा. वेळ एका लेकर तू करू राहिला ना खेळासाठी. हा म्हणून तो मग तो लाव ना तू डाव. हा डाव लावला तर फायदा आहे बरं तुया. हा काही बोलता राजू शिवलाल भाऊ तुम्ही. हा यावर्षी कोण नाही खेळत म्हणते. अबे काय सांगू तुला आता. हा ते लेकर पैसे घेऊन हजर आहे ना लेका खेळासाठी तू करू राहिला ना. अबे ते माऊली लेका कधी न खेळणारा ते सुद्धा मग खेळतो म्हणून राहिला ना. काय सांगता, माऊली काका खेळतो म्हणते. खेळणार नाही तर काय. हा फुकटचे 7,500 रुपये आले ना त्याले म्हणून ते म्हणते मी म्हणते खेळतो म्हणते. मारत्याला सांग म्हणते डाव लावत असेल तर सांग म्हणे. म्हणून तर घाई तुला सांगायला आलो. हा लावशील तर लाव डाव. हा येरी दुसऱ्या कोण्या डावात बसलते तिकडे जाईल त्याचे पैसे. त्यापेक्षा तू लाव ना डाव. आणि बाकीचे लेकर बी आहे का खेळाले. ना तू डाव तर लाव. डाव लावला की येते बरं सगळे. शिवलाल भाऊ लाईनी पाटील आले तिकून. हा त्याला पानं विचारून हा येत असते तर मग जमते मग. हो पाटील या इकडं, मारुतराव बोलावते तुम्हाला या. काय म्हणता बा, काय मीटिंग भरली तुमची. मीटिंग कायची हो, आमचं संध्याकाळचं प्लॅनिंग चालू आहे. हा संध्याकाळचा डाव बसणार आहे चांगला. हा मारुतराव म्हणते येते का म्हणते तुम्ही, पाटील येते का विचारा म्हणे. रात्रीचं याचं म्हटलं तर बाबाला 4 लाख राजू मले. सांगा आता जुवा खेळायला येता का म्हटलं तर म्हणते लाईनी पाटील म्हणते की मी बाबाला विचार लागते. अहो पाटील अशा गोष्टी घरी विचारत असते का. हा विचारलं तरी काय येऊ देतील का तुम्हाला. नाही पण आपण सांगितल्याशिवाय कुठे जात नाही ना. हो ना मग घरून सांगून याचं. हा काही कारण सांगायचं ना, कोणतंही कारण सांगता येत नाही का तुम्हाला. आता रात्रीचं काय कारण सांगा बा. एक काम करा ना, मोठे पाटलाला सांगा की आमच्या गणपतीची तयारी चालू आहे म्हणा. हा म्हणून आमच्या सगळ्या पोरापोराची मीटिंग आहे म्हणा. म्हणून आम्ही मीटिंगला चाललो म्हणून सांगायचं. गणपतीची मीटिंग म्हटलं की काहीच विचारणार नाही ना तुम्हाला. हो राजू हे जमते. हा गणपतीची जर मीटिंग आहे म्हटलं का नाही मग बाबा काही म्हणत नाही मले. तसंच सांगा ना. हा आणि ये जा मग तिकडं. हा मारुतीच्या त्या पलीकडे कुठे द्यायला लागते बरं. बरं ठीक आहे येतो ना. नुसतं रिकाम्या हातानं नका येऊ. हा काहीतरी आणजा बरं. हा नाही तर तुमचे पैसे सगळे बाबाजवळ असते. नाही आहे ना माये जरसे हे पोळ्याचे आलेले आहेत माझोळ ते आहे ना, मी घेऊन येतो ना. तेच म्हटलं, नाही ते असाल खाली हात. आरती लाईनी पाटील भानू सगळेच आहेत आता आपले, काय टेन्शन नको घेऊ. हा संध्याकाळी नक्की आपल्याला. बरं ठीक आहे ना मग आपल्या त्या पलीकडे कोटत ना. ना त्या पलीकडे कोट्यात कोणी येत नाही तिकडे एवढं दूर. हा म्हणून तिकडं हा जमते ना. ठीक आहे भेटू मग संध्याकाळी. एक नंबर काम झालं रे भाऊ. हा लाईनी पाटलाचं नाव सांगितलं तर झुमऱ्या बी यायला तयार झाला. हा आता सगळे लेकरं येऊ राहिले, आता काही टेन्शन नाही. ते आपला भानून झाबरू राहिला ना. हा त्या दोघाला घेऊन घ्या ना मग. काय लेका बबन. हा झाबरुलीला जर घेतला आपण तर मग झालं आपलं कामच फिसकलं. हा ते झाबरुलीला आवडते का हे असं. एक तर झाबरूचं काम तुला माहित आहे. हा डिटेक्टिव्ह माणूस राजा ते राजा आपल्या बोलण्याच्या याच्यात येते का. हा एक तर ते राजा मग तर हे लाईने पाटील गिने पाटील यायले बी फिसकून टाकल. मग यायले सांगाल खेळू नका म्हणाल तुम्ही. बरं ते जाऊ दे. आता मग या भाण्याला घे ना मग. हा भाण्याजवळ बी पैसे आहे बुवा आज. चाल ना मग त्याला काय राहू देतं. हा त्याला घेऊन आपल्या याच्यात एवढे जास्त जण असले का नाही तेवढा पैसा जास्त असते ना. जास्त पैसा खेळत असला की आपली मजा आहे ना. चला ना मग. हा चाल मग. काय राजा भानू. हा मगाशी पासून तुला पाहू राहिलो आम्ही राजा, आता भेटला तू. काय काम होतं बा एवढं. अरे ते मारुतीने निरोप पाठवला होता. हा ती मीटिंग आहे म्हणे संध्याकाळची. हा त्यासाठी येतं का म्हणे.
हो का? काही समजलं नाही बा मले. हा, काही कोणी फोनही नाही केला. काय गणपतीची मीटिंग आहे का काही? तसं नाही भानू, गणपतीची मीटिंग तर आहेच नंतर. हा, पण पहिले आपली दुसरी मीटिंग आहे ना. दुसरी कायची मीटिंग आहे बा? अरे कसं आहे माहिती आहे का, आपलं काम तर आता आयुष्यभर चालणार आहे. हा, जसं म्हणते एन्जॉय करायचं म्हणते काहीतरी मारुती म्हणे, तर काहीतरी डाव मांडू म्हणे आपण तिथं, खेळू म्हणे जसं टाइमपास. काय म्हणता जुआ? नाही बा, आपण नाही खेळत बा ते. काय आलं, काय एवढा मोठा झाला तू आणखी समजत नाही तुले? हा, ते का जुआ असते का बे? हे काहीतरी करीचं टाइमपास असते. पण का नेहमी खेळणार आहे हो का? हा, हे करीचे फक्त 2-3 दिवस. हा, जे नेहमी खेळते त्याला जुआ म्हणते. हो ना, पण आपल्याला नाही बा, आपल्याला नाही आवडत ते. पाय रे बबन, हा म्या म्हटलं ना, हे काही कायच्या कामा नाही म्हटलं ना, तुला सांगितलं होतं मी पहिलेच. हा, हे काही कामाचं नाही भाऊ. हा, गेले काय आले का, हे वर गेल्यावर काय सांगाल का माहिती देवाले. सांग आताच तू. हा, आता तुला तर माहित आहे याचं. हा, तंबाखू नाही खात, जुआ नाही खेळत, हे नाही खेळत. हा, काही दारू नाही पित. हा, वरती जर गेला, देवान जर विचारलं का रे काही शोक केले का, तर काय सांगेल हे? ते भानूले का, माणसाले तर कधी एकदा मरणच असते. हा, पण मराच्या आधीले का सगळे शोक करायला लागत असते माणसानी. हा, सगळे शोक करून खाऊन पिऊन मराचं माणसानी. आपल्या कोणत्याच विचार आले नसते पाहिजे. नाही बबन काका, पण आपल्याला काही खेळाच नाही वाटत, तर काय खेळायचं बा? तू येतं खरी तिथं. हा, तिथं आल्यावर तुला जर खेळा वाटलं तर खेळायचं, नाही तर नको खेळू. हा, तुझे सोबती आले का सगळे? हा, सगळे सोबती येऊ राहिले, तुला का मागं राहतं का? मारुती आहे, लाईन पाटील आहे, सगळेजण आहे. हा, तू जर नाही आला तर उद्या चिडूतीन आले का ते तुले? बरं येतो बा मी तिथं. हा, पण मी खेळणार नाही बरं. नको खेळू ना तू. हा, फक्त खिशात पैसे घेऊन येतो. हा, कारण बिना पैशाचा आला का नाही, लोक चिडतील ना तुले. हा, पैसे घेऊन यायचं, एक तू नको खेळू. ठीक आहे, येतो मग मी. हा, कुठे यायचं? आपल्या मारुतीच्या कोट्यात येतो. हा, मारुतीचा ते पलीकडला कोटा आहे ना, तिथे येतो. आजो घरी बरोबर सांगतो. हा, गणपतीची मीटिंग आहे म्हणून सांगतो, नाही तर दुसरं काही सांगशील का? सांगतो ना, गणपतीची मीटिंग आहे म्हणून सांगतो. हा, येतो मग. पण जमलं रे भाऊ. हा, आता सगळेच येणार आहे तिथं मारुतीच्या कोट्यात. आता जल्लोष रात्रीचा, काही टेन्शन नाही. जा शिवलाल भाऊ, आपला काही फायदा कर झाला जो. हा, नाही तर सगळा त्याचाच जल्लोष होऊन जाईल ना, आपण रिकामेच राहू. तू पायतच राहशील ना. हा, माझ्या दिमाग पाय तू. आता मी काय आयडिया करतो ते. त्याचे सगळ्याचे खिशे खाली आणि आपले खिशेच भरलेले राहील भाऊ. चल मग संध्याकाळी पाहू आता मजा. तर चला बा मंडळी, पहा अशा प्रकारे शिवलाल भाऊन तयार केलं सगळ्याला खेळासाठी. हा, पाहू आता संध्याकाळी खेळतेत का काय करते ते. तुम्ही पण उद्याच्या एपिसोड मध्ये पाहायला विसरू नका. चला मग, तुम्हाला असा जिवारी पाठ कसा वाटला ते नक्की सांगा बरं. चला, आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे चेतन भाऊ लखपती, गुणवंत भाऊ गीते, अतुल भाऊ तायवाडे, स्वप्नील भाऊ दत्त, विजय भाऊ पाटील, उमेश भाऊ दुगाने, नितीन भाऊ कदम, अमीर खान भाई, कुणाल भाऊ मोडक, विठ्ठल भाऊ, प्रफुल्ल भाऊ, लताताई गोरे, त्रिषा गौरव ठाकरे, चित्राताई जावरकर, नीलकंठ भाऊ धानोरकर, ईश्वर भाऊ गोरटे, तसेच तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.